विजय मास्टरचे कौतुक करेल. चला आगासन संघ फिल्डिंग आपण लावायची. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं मुद्रा व गण्याला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतात. आई गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आयोजित उंबारली चषक 2021चे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसात आपण एक अर्धशतक सुद्धा पाहिला. कमलेश पाडे उर्फ कावाच्या माध्यमातून 104 धावा सुद्धा 5 षटकात पाहिल्या. एक मिडल षटक सुद्धा पाहिला कावाच्याच माध्यमातून. हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली कालच्या दिवसात. कमलेशचं पहिलं अर्धशतक, कमलेशचं पहिलं मिडल षटक आणि हॅट्रिक आपण पाहिली तर राहुल आम्हाला सांगतील. खिडकालीचे तेजसने हॅट्रिक घेतली. तेजस ठाकूरने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण केली. पहिलीच मॅच आपण पाहिलं तर टॉस का बॉस आपण पाहिलं तर ओमसे आकाश संघ फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला ओमकार पाटीलने. आता काही फिल्डर्स थोडेसे उशिरा दाखल होत आहेत. येत्या 6, 7, 8, 9 तारखेला ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. स्वर्गीय लाल शेठ मोरी स्मृती चषक आणि 25 तारखेला त्या स्पर्धेचे लाईव्ह लॉट्स आहेत GTC.
ठाणे धन्यवाद धन्यवाद. चला होमसे आगासन संघ फिल्डिंग लावायचे पंचांनाही विनंती करतो की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 5 ओव्हरची मॅच असेल, 25 मिनिटाचा अवधी असेल आणि पंच ऑलरेडी मैदानात जाऊन पुन्हा बाहेर आलेत आणि पुन्हा त्यांना आता जावं लागणार आहे कारण की थोडंसं उशीर जरूर झाला. मात्र आपण वळणार होतो आपण लगेच मॅचच्या दिशेने. 5 ओव्हरची मॅच असेल, मात्र 5 षटकात चेंडू कधी हरवला फुटला, मात्र त्यानंतर तुम्हाला आयोजक जो चेंडू देतील तो तुम्हाला घ्यावा लागेल. लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारचा चॉईस नसेल. ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला की आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी नेहमीच भरभरून प्रेम आयोजकांनाही दिलं आहे, आम्हालाही दिलं आहे, मात्र मंडपाच्या आतमध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या प्लीज बाहेर घेऊन जाऊ नका. कारण सोमनाथ भोईरेंनी आलेल्या त्या सूचना केल्या आहेत की त्यानंतर संध्याकाळी भरपूर त्रास होतो आयोजकांना त्या खुर्च्या जमा करण्यासाठी. कारण आपल्याला बसण्याची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. 4 स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी. खुर्ना देत आहेत. सोनापडा टीमचे 12 खेळाडू आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे, 25 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल. तर बाईक 4 व्हीलर बघा, आपण 2 व्हीलर आहे सोमनाथदास 2 व्हीलर त्या साईडला ती बघा रिमूव्ह करा सांगायची त्या साईडला. पंच उष्ण करताय चेतन पाटील यांचे आगमन झाले. चेतन पाटील स्वागत आहे आपलंही सोनारपाड्याचे, त्यांचे हार्दिक स्वागत. जयेश पाटील यांचं संगीत सुद्धा तुम्ही ऐकलं मॅच सुरू होण्या अगोदर. बैल जोडी भरपूर फेमस आहे. जयेश पाटील असतील, चेतन पाटील, त्यांचे बाबा केशव पाटील. क्रिकेट आणि शर्यत हे दोन्ही खेळ त्यांचे खूप आवडतात. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. योगेश पाटील आणि दत्ता ठाकूर, ठाणे जिल्ह्यातील सक्सेसफुल सलामी जोडी म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं ती सलामी जोडी दत्ता ठाकूर आणि योगेश पाटील. 2 वेळा 100 धावांची पार्टनरशिप करण्याचा विक्रम. 2च असे खेळाडू आहेत ज्याने 2 वेळा राहुल
100 धावांची भागीदारी केली आणि ते दोन खेळाडू म्हणजे योगेश पाडले आणि दत्ता ठाकूर. निजेच्या मैदानामध्ये आणि त्यानंतर सतरंगी चषक हेडुंडीच्या मैदानात तर हेमंत भोईर यांचे आगमन झालं. हेमंत, स्वागत आहे आपले या स्पर्धेमध्ये. भरपूर संख्येने राहुल सकाळची पहिलीच मॅच आहे, मात्र भरपूर पाठीराखी आपल्याला पाहायला मिळते आणि जास्त प्रेक्षक कोणत्या गावचे असतील तर सोनारपाडा, कारण जवळचं गाव आहे त्यामुळे भरपूर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच उंबारली आणि सोनारपाडा हे खूप जवळचं नाते. सत्यवान ठाकूर सुद्धा आले, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मला आठवते सोनारपाड्यामध्ये जेव्हा मॅच होती त्यावेळी प्रेक्षणीय मॅच राहुल ठेवली जाते, सोनारपाडा उंबारली 40+. भरपूर वेळा अशा मॅचेस आम्ही पाहिलेत. वळूया आपण मॅचच्या दिशेने. टाइम मॅच करूया आपण. 25 मिनिटाचा अवधी असेल. बरोबर 9:55 झालेत. गेम ऑन आणि पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज केजू मुंडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज दत्ता ठाकूर. पहिला चेंडू तुम्ही पाहताय हलक्या हाताने खेळतायत, मात्र तिथे झाली खराब फिल्डिंग. कुणाल चेंडू मागे धावतायत. कुणाल अजूनही चेंडू शोधतायत, म्हणजे जिथे एकच धाव होती तिथे राहुल 3 धावा मिळाल्यात पहिल्या चेंडूवरती. तर क्रिकेट या खेळामध्ये राहुल फिल्डिंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्याकडे गोलंदाजी फलंदाजी चांगली असून फायदा नाही आहे ना. डेफिनेटली फिल्डिंग चांगली असणं गरजेचं आहे. कालच्या दिवस आपण बघितलं वडोली टीमची फिल्डिंग, काय आपलातून फिल्डिंग आणि काय झेल बघडला होता. अप्रतिम खेळ आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला भेटला होता टीम वडवलीच्या माध्यमातून. तर जिग्नू यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती, त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि पहिल्या चेंडूवरती श्री गणेश केलंय. दत्ता ठाकूरने 3 धावाने खातं उघडलंय. ज्या प्रकारे अनिकेत पाटीलने उल्लेख केला, चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू आम्ही. टीम तर मजबूत आहे, आता खेळ चांगला करावा लागेल असा उल्लेख कॅप्टन अनिकेत पाटीलने केलाय. कारण अनिकेत पाटील एक चांगले लेदर बॉल क्रिकेटर सुद्धा आहेत. हा चेंडू फक्त दिशा दिली बघा, तिथे पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. मला वाटतं पुन्हा तोच क्षेत्ररक्षक आहे राहुल. योगेशलाही 2 धावा मिळतील. योगेश पाटील 2 धावेने खातं उघडते. धावा झाल्यात 5. केजू नाराज आहेत, कारण केजूला माहिती आहे क्रिकेट या खेळामध्ये एक धाव किती महत्त्वाची आहे. ज्यावेळी खऱ्या अर्थाने राहुल चेसिंग कंपल्सरी असतं त्यावेळी खूप भरपूर टेन्शन असतं. इथे तसं नाही आहे. सामना बरोबर सुटल्या सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. जे ग्रामीण संघटनेचे नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे. कॅप तुम्हाला सरळच घालायची, लक्षात घ्या. शूज कंपल्सरी असतात. ट्रॅक टी शर्ट कौतुक करेल ग्रामीण संघटनेचंही. एक शिस्त घडवली सर्व खेळाडूंना. आमचे ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, उपाध्यक्ष आदेश भगत, खजिनदार विशाल म्हात्रे, प्रमोद म्हात्रे असतील, अनंत पाटील असतील, निलेश म्हात्रे असतील, सर्व सहकारी त्यांचे, त्यांना धन्यवाद देईन मी. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून घेतला. त्यामध्ये क्षेत्ररक्षक आहेत विराज आहेत. आता या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. क्षेत्ररक्षण चांगलं दाखवावं लागेल. एक धाव अजून ॲड होईल. धपलकर धावा आपण पाहिलं तर 6 धावा. योगेश भोईर आमच्यासोबत आहे स्कोरच्या भूमिकेत आणि प्रथमेश आमच्यासोबत आहेत. तर फिल्डिंग चांगली करावी लागते तुम्हाला ज्यावेळी 5 षटकांची लढत तुम्ही खेळता. त्यासाठी तुमच्याकडे सराव असणं खूप गरजेचं आहे. अनेक संघांकडे क्रीडांगणही नाही आहेत सराव करण्यासाठी, त्यामुळे कदाचित सरावसुद्धा होत नाही काही संघांचा. आता सराव खूप महत्त्वाची गोष्ट आहे. निरंजन सावंत सर आणि सुभाष सरांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. केजू गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला बघा. 1 बाउन्सचा इशारा करतायत स्क्वेअर लेगच्या पंचांनी. लगेच इशारा केला सुभाष पाटील सरांनी. या चेंडूने भरपूरचा टेकअप घेतला. पडल्यानंतर खूप चांगली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. गावदेवी उंबारली संघाच्याच खेळाडूंनी खेळपट्टी खूप चांगली बनवली आहे. ज्या प्रकारे काल धावाही आल्या राहुल 104 धावा आम्ही पाहिल्या यूट्यूबवर. वडोली बी संघाने कुठल्या होत्या. हा चेंडू तुम्ही पाहताय सुरेख फटका पाहायला मिळते. लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक येतात विराज. चांगली फिल्डिंग तिथे दाखवली विराजने. 2 धावा इथे अजून ॲड होतील दत्ताच्या खात्यामध्ये, सोनापाडा टीमच्या खात्यामध्ये. 8 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, कारण सकाळचं सत्र आहे, 5 ओव्हरची मॅच आहे. ज्या प्रकारे कॅप्टन अनिकेतने उल्लेख केला 60+ पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. केजू. हा चेंडू तुम्ही पाहताय दत्ता ठाकूर यांचा फेवरेट फटका आहे. बॅकफुट पॉईंटच्या दिशेने पॉवर प्लेचा योग्य वापर आणि चेंडू सीमा पार चौकार.
मिनिटात केजूने 6 चेंडू फेकले. 25 मिनिटाचा अवधी आहे. तुम्ही 3 षटकांचं टीम मीटिंग घेऊ शकता, थोडीशी चर्चा करू शकता. कारण प्रत्येक संघाला मॅच खूप महत्त्वाची असते. नॉकआउट सिस्टम मॅच असते राहुल, त्यामुळे पहिलीच मॅच तर खूपच महत्त्वाची असते. आणि पहिल्या षटकात केजूने 12 धावा खर्च केल्या. एकही यश केजूला मिळालं नाही. थोडीशी मिसफील्ड आपण पाहिली आहे. आता विराज येत आहेत, विराज मुंडे येत आहेत. केजू मुंडे, विराज मुंडे हे सर्व ऑलराऊंडर खेळाडू आहेत या संघामध्ये. नागराज असं दिसत नाही आहेत, करण आहेत. मोनिश सुद्धा आहेत, पण देसाईच्या स्पर्धेत नव्हते मोनिश. पहिली स्पर्धा होती ती श्रद्धांजली चषक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच जे आपल्यामधनं बरेचसे खेळाडू मान्यवर निघून गेले, त्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांनाच भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. त्याचमुळे त्या स्पर्धेचं नाव श्रद्धांजली चषक ठेवण्यात आलं होतं. सुदेव काका म्हात्रे व प्रमोद म्हात्रे व रिची 11 देसाई टीमच्या माध्यमातून. पुढे आपण मॅचच्या दिशेने दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज विराज मुंडे येत आहेत. एक वेगवान तेज तरार गोलंदाज. इथे मात्र मंगेश भिडवत आहेत, मात्र पंच पाहत आहेत. लाईन चुकीची, ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता. हरचंद्र पेलवान, हरचंद्र जाधव सागावचे यांचे ते आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि उसाटण्याच्या स्पर्धेत राहुल आपण पाहिलं तर 5 दिवस हरचंद्र पेलवान सातत्याने ते उपस्थित होते. खूप मोठी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती होती. वाईटचा इशारा आला, 1 धाव मिळते, धावसंख्या 13, बिनबाद 13. ही खूप जमेची बाजू आहे सोनारपाडा टीमसाठी. विराज इथे मात्र असं वाटलं बॅटची कडा लागली, मात्र चेंडू भरपूर खाली राहिला. हा योगेशला एक चेंडू कळाला नव्हता. यष्टिरक्षक मंगेशचं मी कौतुक करेल, कारण रेग्युलर यष्टिरक्षक तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. मंगेशने चांगलं यष्टिरक्षण दाखवलं आहे. केजूचंही कौतुक व्हायला हवं. यंगस्टार भरपूर दिसत आहेत संघामध्ये, मात्र थोडासा दबाव असेल यंगस्टारवरती, कारण की ज्या प्रकारे मिसफील्ड थोडीशी झाली, हरकत नाही आहे. ज्या चुका झाल्यात त्या तुम्हाला सुधारायच्या आहेत. विराज गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहताय मिडऑफच्या दिशेने घेत आहेत. केजू खूप वेगाने आले, धावचीची संधी, मात्र थोडासा उशीर झालाय. तर केजूने आपण पाहिलं राहुल तर अंडरआर्म फेकी केली. नक्कीच शोल्डरचा थोडासा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतोय. केजू मुंडे, कोण विसरेल या खेळाडूला. प्रहार चषक जी स्पर्धा आपण पाहिली होती मुंबई येथे, अक्षरशः गाजवली होती आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. ती स्पर्धा जिंकली होती डोंबिवली ग्रामीण स्टार या संघाने. केजूची भूमिका खूप महत्त्वाची होती त्या मॅचमध्ये. आता फेकी थोडीसे केजूला करता आली नाही, का ते शोल्डरचा बऱ्याच गोलंदाजांना प्रॉब्लेम असतो, त्यामुळे त्याने अंडरआर्म फेकी केली आणि स्ट्राईक रोटेट झाली आता दत्ता ठाकूरकडे. 1 धाव मिळाली, धावसंख्या 14, बिनबाद सोनारपाडा संघ. मंगेश काहीतरी क्षेत्रक्षम बदल करतायत, नक्कीच काहीतरी बघतायत. स्क्वेअर लीगला जे पंच आहेत निरंजन सावंत सर, मेन पंच सुभाष पाडी सर, मॅन फ्रॉम संदप. कालचा 40+ दिवस त्यांनी गाजवला. मॅन ऑफ द सिरीजचे ते मानकरी ठरले आणि चॅम्पियन संघ ठरला होता स्मरणिका पाटील 11 संदप 40+. विराज गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अपील, मात्र पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. विनायक चेंडू मागे, मात्र चेंडू सीमा पार जातोय. लेगबाईचा इशारा येतोय आणि लेगबाईच्या स्वरूपात मिळणार आहे या 4 धाबा सोनारपाडा टीमला. ज्यावेळी केजू मला श्रद्धांजली चषकमध्ये भेटले होते, थोडीशी चर्चा त्यांनी केली की ग्राउंड अजूनही नाही आहे नितीन, त्यामुळे फिल्डिंग त्यावरनं आपल्याला अंदाजा लागतोय राहुल की फिल्डिंग खराब होते भरपूर. काय फिल्डिंगसाठी तुमच्याकडे गोलंदाजी चांगली होते, मग फिल्डिंग चांगली होते. मी मगाशी उल्लेख केला एका गोष्टीचा की तुमच्याकडे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी असून फायदा नाही आहे. आणि जर फिल्डिंग तुमची खराब झाली तर काही करू शकत नाही. मात्र दुखापत होते थोडीशी. रिलीज तर स्प्रेची मागणी केली आहे, ते जायचे निल्सन आणि पंचांकडे तुम्ही तो स्प्रे जमा केला तरी चालेल लगेच तिकडेच, म्हणजे आपला वेळ व्हायला जाणार नाही. 18 धाबा आतापर्यंत झाले आहेत. एक चेंडू पॉवर प्लेचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक वाईट चेंडू सुद्धा आहे. त्यानंतर लेगबाईच्या स्वरूपात 4 धाबा सुद्धा मिळाल्या आहेत. स्प्रेची मागणी केली आहे. थोडेसे यंगस्टार आहेत, फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहेत 2 षटकामध्ये आतापर्यंत. तर पाणीची मागणी सुभाष पाडीला पाणी पाडूया का 3 षटकांतर 3.
तर 18 धावा झाल्या. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. सूचना करेल आमचे गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीचे हॉलिंड टेस्टला आपणही सज्ज राहायचे जेणेकरून आपला चेंडू लवकर येईल. चेअर जरा मंडपात घेऊन बसले तर बरं होईल मित्रांनो. प्रेक्षक बघा, आयोजक सूचना करतायत, तीच सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बऱ्याच वेळा असंही होतं राहुल की काही प्रेक्षकांना असंही वाटतं की समालोचकांनी सांगतात, पण तसं नाही आहे मित्रांनो. आम्हाला जे सांगितलं जातं तेच आम्ही बोलतो. 18 धावा झाल्यात. वळूया आपण मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. विराज गोलंदाजी मार्कवर. दत्तासाठी हा चेंडू तुम्ही पाहतायत. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. एक्झॅक्टली आगाचा संघ काय करतोय. विनायक वारंवार खराब फिल्डिंग करतायत. लेग बाईचा इशारा येतोय. या धावा राहुल थांबावं लागतील राहुल, कारण की करण होते तिथे. फिल्डिंग थोडीशी आज खराब होते भरपूर आकाशन टीमची, कारण ग्राउंड चांगलं आहे. तुम्हाला फिल्डिंग चांगली दाखवावी लागेल. राहुल काय सांगशील फिल्डिंगबद्दल? ना ग्राउंड नसल्या कारणानं सराव खूप महत्त्वाचा आहे. सराव व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेट फॉर्मॅटमध्ये तुमची गोलंदाजी बॅटिंग तुमच्याकडे चांगली आहे, मात्र तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर अजून काय तुम्ही धावा नक्कीच वाचू शकता आणि चांगला खेळ करू शकता. नाही नक्कीच, कारण की फलंदाजांना अजूनपर्यंत तर शांत ठेवलं आहे केजू आणि विराजने, पण फिल्डिंग खराब आहे. हा चेंडू ब्राखोलचा वापर केला होता, मात्र क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत. कॅप्टन आहेत तिथे ओमकार. 2 धावा मिळतील. षटक क्रमांक दुसरी देऊ समाप्त होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने 22 धावा धापल कधी लागल्यात त्या सोनारपाडा टीमच्या. सुरुवात चांगली झाली, कारण की जमेची बाजू असेल, एकही विकेट त्यांनी गमावली नाही आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेट असा खेळ आहे, एखाद्या षटकात 20-25 धावाही तुम्ही बनवू शकता. 3 षटकानंतर नक्कीच तुम्ही पाण्याची मागणी करू शकता. त्यानंतर तुम्हाला चर्चा करण्याचाही वेळ तुमच्याकडे असतो, कारण की आज नागराज नाही आहे, त्यामुळे थोडीशी चर्चा करतायत. इथून केजूने दुसऱ्या स्पेलमध्ये जर केजू आले राहुल, तर त्यानंतर नंतरचे मुकेश दादा पाटील, माजी सरपंच सोनारपाडा यांचे ते आगमन झाले. दादांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मुकेश पाटील साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व, सोनारपाड्याचे माजी सरपंच. त्यांच्या माध्यमातून सोनारपाडा गावामध्ये राहुल भरपूर वेळा कोवॅक्सिनची सेवासुद्धा केली जाते. मोफत कोवॅक्सिन तुम्हाला पाहायला मिळते मुकेशदादा पाटील यांच्या माध्यमातून. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय उंबारली ट्रॉफीमध्ये. तिसरं षटक घेऊन इथे केजू मुंडे येत आहेत, दुसऱ्या स्पेलमध्ये येत आहेत. खरं आता मात्र एस्टेशन करतात, कारण मंगेशला थोडीशी दुखापत झाली, त्यामुळे ते मैदानाचे थोडे बाहेर आलेत. सिद्धेशकडनं सुद्धा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. फिल्डिंग खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता पॉवर प्ले समाप्त झाला राहुल. 2 षटकात 22 धावा झाल्या आहेत. योगेश पाटील आणि दत्ता ठाकूर. बॅटिंग भरपूर खोलवर आहे सोनारपाडा संघाची. श्रद्धांजली चषकमध्ये आम्ही पाहिलं वाकल्यांच्या विरुद्ध करण शेवटच्या 2 चेंडूसाठी आले, त्यांनीही षटकार ठोकला होता. म्हणजे बॅटिंग भरपूर खोलवर आहे. बॅटिंग ऑर्डर कशा प्रकारे तुम्ही उतरवताय हेही खूप महत्त्वाचं आहे. भावेश पाटीलचं आगमन होतं, स्वागत आहे भावेश. केजू गोलंदाजी मार्कवर. सेकंडला योगेश पाटील. हा चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. राहुल भोईर एक्झॅक्टली काय सुरू आहे मैदान हे कळत नाहीये. 2 धावा. जिथे 1 धाव होती तिथे पुन्हा 2 धावा मिळाल्या. विनायक आहेत मला वाटतं तिथे. मंगेश आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. पण 2 धावा ॲड झाल्यात. 24 धावा धापल कधी लागलेत. पुन्हा मिसफील्ड पाहायला मिळाली. केजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पुन्हा खराब एक्स्ट्रक्शन. निरंजन सावंत सरांचा वाईटचा इशारा होतोय. +1 म्हणजे एकूण 2 धावा इथे ॲड होतील. बाईटची 1 धाव आणि वाईटची 1 धाव, म्हणजे 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या आली 25. स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली दत्ता ठाकूरकडे. लांब लचक षटकार मारण्याची खाती त्या खेळाडूची. दत्ता ठाकूर बोपर सारांश पाटील चषक जर तुम्ही आठवलं तर 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणि 6व्या चेंडूवरती चौकार वाकलांच्या विरुद्ध ठोकला होता. 34 धावा एका षटकात सुद्धा कुठल्यात. छोट्याचा आपण विचार केला, रितेश मात्रे छोट्या नावाने तो प्रसिद्ध, याच मैदानामध्ये एका षटकात त्यानेही 24 धावा कुठल्या होत्या. आणि संघ असं वाटत होतं त्यावेळी सोनारपाडा संघ पराभूत होईल, मात्र छोट्याने ती मॅच जिंकून दिली आणि 26 धावा झाल्यात. 1+1. हा चेंडू दत्ताचा फेवरेट फटका आहे, मात्र आता कुणालची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते शॉर्ट कव्हरला. कुणाल आहेत
कुणालचं चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एक धाव ॲड होईल, धावसंख्या 27 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. अमित पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. कोळेगावच्या स्पर्धेत सुद्धा त्यांची उपस्थिती लाभली होती. 40+ माध्यमातून ही स्पर्धा झाली. रजनीकांत म्हात्रे, रणजित संते आणि संपूर्ण कोळेगाव टीम. केजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंड फलंदाज योगेश पाटील. हा चेंडू तुम्ही पाहतायत, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमा पार जाईल. योगेशच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार. झाल्यात 31 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली भागीदारी पाहायला मिळते दत्ता ठाकूर आणि योगेश पाटीलच्या माध्यमातून. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. हा चेंडू भरपूरच शॉर्ट होता, त्याचा फायदा घेतला योगेशने. केजू दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. धावा थांबवावे लागतील केजूला. हा चेंडू योगेश पाटीलच्या बॅटच्या रडारमध्ये येतो आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सुपर षटकार. जो योगेश पाटील थोडासा शांत होतो आणि आपण पाहिलं तर ठाणे जिल्ह्याचा मिस्टर परफेक्ट मॅन म्हणून त्याला पदवी आम्ही जरूर दिली आहे. वेळ पाहून तो खेळ करतो, हे त्याची भूमिका आहे नेहमीच. चांगल्या चेंडूला सन्मान देणं. हा फटका तुम्ही पाहताय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं चेंडू 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. ज्या प्रकारे राहुल आपण ठाणे रायगडचा विचार केला, मिस्टर परफेक्ट योगेश पवार, रज्जीपट्टू पेन, त्याप्रकारे ठाणे जिल्ह्याचा आपण विचार केला तर मिस्टर परफेक्ट मॅन योगेश पाटील आहेत. मॅचचं सिच्युएशन पाहून ते बॅटिंग करतात, हे वैशिष्ट्य योगेश पाटीलचं. चांगला गोलंदाज आला तर त्याला सन्मान देणंही ते भाग्य पडतं, हे त्याला चांगलं माहिती आहे. आता खराब चेंडू जेव्हा जेव्हा योगेशला मिळेल त्यावरती हा षटकार चौकाराचीच मोर लागते. आणि तब्बल 41 धावांची भागीदारी आतापर्यंत रचली आहे दत्ता ठाकूर आणि योगेश पाटीलने. केजू गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहताय, क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये, शॉट फाईन लेगला आणि फलंदाज योगेशची खेळी इथे समाप्त होईल. 41 धावांची भागीदारी इथे समाप्त होते. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाण्याची मागणी केली आहे मैदानात, पाणी घेऊन जायचंय. एक मिनिट, सुभाष पाटील, मंगेश आतमध्ये यायचे, मंगेशला जाऊ शकता. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकात 41 धावा योगेशची खेळी इथे समाप्त झाली. योगेशने आपल्या संघात 9 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिले. पुढची मॅच असेल गावदेवी खार्डी आणि त्यांच्या विरुद्ध अनिल वालीकर प्रतिष्ठान ओम साई स्पोर्ट नागाव. कॅप्टन सचिन पाटील, आपण आपल्या खेळाडूंना कॉल करा, कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही हे लक्षात घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं खूप गरजेचं आहे. गावदेवी खार्डी आणि त्यांच्या विरोधात अनिल वालीलकर प्रतिष्ठान ओम साई स्पोर्ट नागाव अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. अनिल वालीलकर आपण पाहिलं तर जीवन शेठ वालीलकर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत. हर्ष देत आहेत. गावदेवी खार्डी संघ सुद्धा इथे दाखल झालाय. उंबारलीच्या ग्राउंडमध्ये भरपूर वेळा चांगला खेळ खार्डी संघाने नेहमीच दाखवलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावा झालाय, 1 गडी बाद झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती अमोल पाटील आलेत. मी मगाशी उल्लेख केला तर बॅटिंग लाईनअप भरपूर खोलवर आहे. तर कुठेतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये सुद्धा थोडंसं बदल आपण पाहिलं होतं. श्रद्धांजली चषकमध्ये करण ठाकूर थोडेसे उशीर आले बॅटिंगला. 1 षटकार त्यांनी टोकला. मॅच रंगतदार झाली होती राहुल.
वाकलन आणि सोनारपाड्यामध्ये. तो गोलंदाजी करण्यासाठी सौरभ येत आहेत. सौरभला हॅट्रिकसाठी अर्षद फोजार खार्डी यांच्याकडनं 500 रुपये आहेत हॅट्रिकसाठी. सौरभसाठी एक नवतीत गोलंदाज आहे लवकरात तसा. 3 षटकात 41 धावा झाल्या आहेत. खार्डी संघ सोडला ते दाखल झालाय आणि त्यांची फाईट असणार आहे ती अनिल वालिलकर प्रतिष्ठान ओम साई स्पोर्ट नागाव या संघाविरुद्ध. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 3 षटकात 41 धावा झाल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दत्ता ठाकूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. लांब लचक षटकार मारणे हे त्याची ओळख आहे. तो दत्ता ठाकूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. 1+1 2 धावा मिळते आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. प्रत्येक नो बॉल हा फ्रीट असेल. 2 धावा ॲड होतील. दत्ताला 1 धाव मिळेल. संघाला एकूण 2 धावा मिळतील. धावसंख्या 43. 1 गडी बाद. सौरभचा पहिला चेंडू आपण पाहिलं तर हाईट फॅक्टर पंचाने पाहिलं. स्ट्रायकेंडला अमोल पाटील आहेत. फ्रीटचा चेंडू आहे आणि अमोलसाठी मेजवानी होती आणि ती त्याने कबूल केली. स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पलीकडं सुपर षटकार. कॅप्टन मैदानामध्ये आलाय अमोल पाटील आणि प्रेक्षणीय लढत होणार आहे गावदेवी घोटच्या मैदानामध्ये. यंगस्टार ठाणे वर्सेस यंगस्टार रायगड आणि यंगस्टारचं कॅप्टन कोण आहे तर सोनारपाड्याचा अमोल पाटील. आणि आल्याने त्यांनी त्याची ओळख दिली आहे पटून षटकाराने. कुठेतरी आपण पाहिलं नागराज नाही आहे संघामध्ये. गोलंदाजीची कमी नक्कीच महसूस होणार आहे कारण नागराजने चांगली गोलंदाजी केली होती श्रद्धांजली चषक देसाईच्या मैदानामध्ये. पण अमोलने षटकाराने खातं उघडलंय. धावा झाल्यात 49. हा चेंडू तुम्ही पाहतायत पुन्हा त्याच दिशेने खेळत आहेत मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. पुन्हा मिसफील्ड पाहायला मिळते राहुल आपल्याला. करण होते तिथे. 2 धावा कंप्लीट झाले. 50 कंप्लीट. 51 धावा धावपलकोती लागल्यात. 4थं षटक मार्कसचं असताना राहुल 51 धावा. आणि ज्या प्रकारे अनिकेत पाटील सांगितलं आम्ही नाणेफेकी गमावली आता आम्हाला बॅटिंग करायचे. 60-65 हे टार्गेट जरूर आमचं असेल आणि त्याच दिशेने वाटचाल ते करतायत. 51 धावा आतापर्यंत झालेत. 4थं षटक मार्गस्थ असताना ऊन सावली तुम्हाला पाहायला मिळते. कालपासून हे लपंडाव तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. अमोल पाटील ऑन फायर. अमोलच्या बॅटमधनं दुसरा षटकार. हवा झाल्यात आणि अमोल पाटीलला थांबवणं आता कठीण झाले ओमसाई आगासन टीमला. फास्टेस्ट हाफ सेंचुरी सुद्धा आपण पाहिली तर 12 चेंडूमध्ये अर्धशतक सुद्धा या खेळाडूच्या नावावरती आहे. टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर अमोल पाटील कमी चेंडू जास्त धावा हे त्याचं समीकरण असतं. सौरभ गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला फटका. टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पलीकडं मिड विकेटच्या वरून सुपर षटकार. काल 11 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं होतं कमलेश पाटील उर्फ कावा आणि तो संघ या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये. आणि ते 63 धावा झाल्यात. 1 गडी बाद. अमोल पाटीलला थांबवणं आता थोडंसं कठीण झालंय सौरभला. मगाशीच उल्लेख केला की बॅटिंग ऑर्डर तुम्ही कशा प्रकारे उतरवता हे महत्त्वाचं नाही. अमोल 3ऱ्या क्रमांकावरती आलेत. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे इथे संपर्क होत नाही. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 63 धावा धापलकोती लागल्यात. सोनारपाडा टीम प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकी गमावल्यानंतर पुढच्या मॅचसाठी टॉससाठी सज्ज राहायचे. गावदेवी खाडी आणि नागाव या पुढची लढत असेल. यावेळेस मात्र चेंडू चांगला होता मात्र फटका त्यापासून खूप सुंदर आहे. चेंडू जाईल सीमा पलीकडं षटकार.
षटक घेऊन ते गोलंदाज कुणाल राहुल ऑप्शन ओमकार पाटील सुद्धा होतं, मात्र सौरभवरती विश्वास दाखवला आणि त्यांनी तब्बल 28 धावा एका षटकात खर्च केल्यात. धावांची गती आपण पाहिली तर 69 धावा 4 षटकात झाल्यात, म्हणजे जो टार्गेट राहुल हवा होता अनिकेत पाटील कॅप्टनला. नक्कीच आपण बघतो मॅनेजमेंट कुठे चुकीची पाहायला मिळते केजू मुंडेकडनं. तुमच्याकडे विनायक आहे, ओमकार आहे, त्याचा वापर कदाचित करू शकले असते. मग यंगस्टरला संधी दिली, मग समोर दोन चांगले खेळाडू आहेत. अमोल पाटील जे अप्रतिम खेळाडू आहे, त्याच्यानंतर दत्ता डागूर, दोन चांगले खेळाडू आहेत. कदाचित मात्र या ऑप्शनमधून तुम्ही एखादा गोलंदाज यूज करू शकले असते. मग प्रयत्न केला केजूने की आपण यंगस्टरला संधी देऊ, मात्र यंगस्टरना भरपूर मोठं षटक फेकलं आणि आता मध्ये संघ बागफुटला आहे अगासन. नाही नक्कीच, कारण की 69 धावा झाल्यात. काल या स्पर्धेत 104 धावा सुद्धा झाल्यात. हा चेंडू तुम्ही पाहतायत, फक्त दिशा दिली, कव्हरवरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. आता मात्र फिल्डिंग चांगली झाली, फेकी खूप चांगली झाली बघा. आता 2 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2ने पुढे सरकेल, धापलका धावा लागल्यात त्या 71 धावा झाल्यात. राहुल 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. अमोलने 6 चेंडूचा खेळ केलाय, 26 धावांवरती तो खेळतोय. 6 चेंडू 26 धावा. दत्ता ठाकूर मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतायत. क्षेत्ररक्षकाला पुन्हा चकून चेंडू सीमा पार जाईल, चौकार. तर धावा झाले. दत्ता संयमी बॅटिंग करतोय. शेवटचं षटक आहे, मात्र अजून एकही षटकार दत्ताच्या. प्रेमनाथ काळन यांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नाही, संयम पाळलाय आज दत्ता ठाकूरने, ज्या प्रकारे योगेश पाळतात. त्याला माहिती आहे मोठे पटके प्रत्येक चेंडू ते आपण मारू शकत नाही. वेळ आल्यानंतर तो चांगला बॅटिंग करू शकता. गॅपमध्ये खेळत आहेत, एक्स्ट्रा कव्हरेज त्यांच्या दिशेने. चेंडू सीमा पार जाईल. दत्ता ठाकूरच्या बॅटमध्ये येणार हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. सोनारपाडा टीमच्या 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडूत कुणालने 10 धाबा खर्च केले आहेत. सोनारपाड्याचे माजी सरपंच मुकेशदादा पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. चेतन पाटील साहेब सुद्धा सामना एन्जॉय करतायत आणि चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक, तिथे झाली आहे मिस फील्ड. चेंडू आता घडलं काय मैदानात, सुभाष पाटील एकही धाव मला वाटतं मिळाली नाहीये सुभाष पाटील, कारण चेंडू सीमापार गेलाच नाहीये. दत्ता ठाकूर विचार करतायत, अमोल विचार करतायत आणि कदाचित राहुल ही व्हिडिओ सुद्धा व्हायरल होऊ शकते. डॉट चेंडू झालाय तिथे, असं वाटलं की चौकार जाईल, मात्र चौकार गेला नाही, कारण चेंडू थांबला. म्हणजे लक फॅक्टर ऑन आहेत असं वाटतंय आकाशन टीमचे, कारण 79 धावा आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अमर ठाकूर येत आहेत. श्रद्धांजली चषकमध्ये राहुल 2च चेंडू मिळाले अमरला आणि 2ही षटका ठोकले होते त्याने खिस्तरच्या विरुद्ध. आता अमर ठाकूर आलेत, बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट. सुमित ढेकलेला तुम्ही पाहता आणि ग्रामीणमध्ये अमर ठाकूरला पाहता. कुणाल या बेस मात्र आल्या मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. ओमकार खूप वेगाने आले, क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. झेल भरपूरच कठीण आहे, फक्त प्रयत्न त्यांनी केले. 2 धावा ॲड होतील. टॉससाठी या खार्डीचे कॅप्टन आणि नागावचे कॅप्टन. 1 चेंडू शिल्लक आहे. 81 धावा झाल्या आहेत. सचिन पाटील येत आहेत, जे अनिल वालिलकर प्रतिष्ठान ओम साई स्पोर्ट नागावचे कॅप्टन आहेत. दुसऱ्या बाजूला गावदेवी खाडीचे कॅप्टन आहेत सूरज फौजदार आहेत. कुणाल हा चेंडू तुम्ही पाहतायत कव्हरच्या दिशेने घेत आहेत. सिद्धेश तिथे आहेत, चांगला जज केलंय सिद्धेशने. दुसरी धाव पूर्ण होईल का? फेकी ॲक्युरेट आहे, फलंदाज बाद. 1च धाव मिळेल. शेवटच्या क्षणी मात्र चांगला कमबॅक केलाय. 1ने धावसंख्या पुढे सरके. धावा झालेत 82 सोनारपाडा संघाच्या. विकेट आपण पाहिले तर 3.
काही सन्मान आमच्या व्यासपीठावरती आम्ही सुखदेवदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या विठ्ठल पाटील साहेबांना विनंती करतो. विठ्ठल पाटील साहेब जे माजी सरपंच आहेत उंबारलीचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. सोनारपाड्याचे माजी सरपंच आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व. तर 83 धावांचं लक्ष लगेच चिराग फिल्डिंग लगेच लावा आपण. सन्मान आपण करूया. सूरज त्यानंतर टॉस करूया. एका बाजूला आपण पाहतो उंबारलीचे माजी सरपंच विठ्ठल पाटील साहेब आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सोनारपाड्याचे माजी सरपंच आहेत. आपण पाहिलं तर प्रवीणाताई पाटील नगरसेविका सुद्धा आहेत. मुकेशदादा पाटील यांचा इथे सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. 83 धावांचं लक्ष, विशाल लक्ष, मात्र अशक्य असं काही नाही आहे क्रिकेटमध्ये. खाडी संघ सुद्धा एक चांगली सुंदर प्रेमाची शाल आणि मोमेंटो देऊन मुकेशदादा पाटील यांचा इथे सन्मान केला होतोय. 83 धावांचं लक्ष ठेवलंय. दोन्ही कॅप्टन सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. अनंत पाटील साहेब आपण या, आपलाही सन्मान केला जाईल. सोनारपाड्याचे अनंत पाटील साहेब. अनंत पाटील साहेबांचाही सन्मान केला जाईल. मोमेंटो घेऊन यायचे. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते अनंत पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. आमच्या व्यासपीठावरती प्रेमाची शाल आणि मोमेंटो देऊन. त्यानंतर सोनारपाडचे माजी ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण करूया. चेंडू चेक करा आणि बॅट्समन लगेच पाठवायचे. सोमनाथ पाटील, अनंत पाटील सुद्धा आपण पाहिलं तर माजी ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. माजी ग्रामपंचायत सदस्य, त्यांचे सन्मान आपण करूया. अमित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. चेतन पाटील साहेब जे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांचा संघ पनवेल प्रीमियर लीगमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकाल. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ जयेश पाटील असतील. 20 तारखेपासून पनवेल प्रीमियर लीग स्पर्धा सुरू होते. त्यानंतर शत्रुघ्न ठाकूर या, आपलाही सन्मान केला जाईल. शत्रुघ्न ठाकूर, टॉस आपण करूया. मुकेश दादांना विनंती करतो या, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करूया. शत्रुघ्न ठाकूर यांचा सन्मान केल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. अमित पाटील या, शत्रुघ्न ठाकूर यांचा सन्मान करूया. विठ्ठल पाटील यांच्या शुभ हस्ते शत्रुघ्न ठाकूर. भरत ठाकूर आपण पाहिलं एक काळ त्यांनी गाजवला सोनारपाडा टीमसाठी. त्यांचे 2 चिरंजीव तुम्ही पाहता, विराज, चिराग, त्यांचा सन्मान केला जातो. त्यानंतर आपण टॉस लगेच करतोय. आपल्याला वेळ कमी आहे तर मुकेश दादांना विनंती करतो या, आपल्या शुभ हस्ते नागावचे कॅप्टन या आणि खाडीचे कॅप्टन. टॉस केला जाईल. 5 ओव्हरची मॅच असेल. सचिन दादा चेंडू हरवला, फुटला तर कमिटी चॉईस चेंडू असेल. कमिटी जो चेंडू देईल तोच तुम्हाला स्वीकारावा लागेल. खाडी संघ याची नोंद घ्या. मॅच 5 ओव्हरची असेल. हेड कॉल केलाय. दादांनी विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमध्ये मॅच सुद्धा सुरू होते. सचिन टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. सचिन श्रद्धांजली चषकमध्ये खूप चांगला खेळ केला होता, मात्र आता समोर संघ आपण पाहिला तर खाडी संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की खाडी संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे, तर आम्हाला चेस करण्यामध्ये थोडासा इझिली होईल. तर बेस्ट ऑफ लक करी. मॅच सुद्धा सुरू होते. सूरज, बेस्ट ऑफ लक तुलाही. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर. 83 धावांचं लक्ष ऐकूया आपण राहुल भोईर यांना. थँक्यू सो मच नितीनजी काळन. व्हेरी फर्स्ट गुड मॉर्निंग सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आजचा स्पर्धेचा सलगचा दुसरा दिवस सामना सुरू होतोय. अमर ठाकूरचा पहिला चेंडू या दरम्यान प्लेसमेंट भरपूर चांगली पाहायला मिळते आपल्याला, तेवढीच चांगली फिल्डिंग. टीमचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. टार्गेट भरपूर मोठे, 83चं टार्गेट आहे. चांगला खेळ करावा लागेल. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. खपाई केशरीगंधा आम्हा शिवछत्रपतींचा छंद, मुखाने एकच नाम घोष जगदंब जगदंब. नागाव टीमचे कॅप्टन, नक्कीच नागाव टीमच्या कॅप्टनशी आपण संपर्क साधायचा आहे. नागाव संघाच्या सर्व खेळाडूंना ओव्हर द विकेट नरव्या बॅटनं खूप चांगला फटका केला. डीपमध्ये ते फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यान चांगली झाली आहे. 2 सलामीवीर फलंदाज होमसाई अगासन टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये.
दोन चांगले खेळाडू करण बेडेकर सोबत आपण नेल्सन मडवीला बघतोय. चांगला खेळ करावा लागेल. टार्गेट मोठं आहे. सुरुवात मोठी करावी लागेल. सुरुवातीपासून अटॅक करावा लागेल. अहमद ठाकूर पहिल्या षटकामध्ये गावदेवी सोनारपाडा टीमच्या माध्यमातून. स्टेप आउट झाले. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. चांगला चेंडू. बाहुबली समोर आहे. चांगली गोलंदाजी, चांगली बॅटिंग, आजवरचा इतिहास अहमद ठाकूरचा आपण बघितलाय. आणि या देखील मैदानावरती अप्रतिम ही विकेट आहे. चांगली खेळपट्टी आहे. काल 100पेक्षा जास्त धावा याच मैदानावरती झाल्या होत्या. मग आज देखील आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळेल, कारण का चांगले चांगले खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. दूर राहिला चेंडू, शरीरापासून चेंडू भरपूर दूर ठेवला, ऑफस्टिक वरती होता. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन बघा किती चांगला आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट गोलंदाजी. काही चेंडू ऑफस्टिक वरती तर काही चेंडू आपल्याला दरम्यान बाउन्सर देखील पाहायला मिळतात. विकेट टू विकेट गोलंदाजी अहमद ठाकूरची आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. संघाची धावसंख्या फक्त 2 वरती. करण बेडेकर स्टार्टिंग एंडला. यावेळेचा फटका हवेत आहे. सँड अँड डिलिव्हर फटका तर आहे चांगला. धावा देखील चांगला मिळतील. असाच काय खेळ करावा लागेल ओमसाई आगासन टीमला. आणि पहिला षटकार आहे तो फलंदाजी करत असताना फलंदाज बेडेकरच्या बॅटमधून. चांगला खेळ करावा लागेल. टार्गेट मोठा आहे. सुरुवात चांगली करावी लागेल. क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, ताकद आहे या टीम मध्ये. लक्ष्यापर्यंत पोहोचू शकेल. मग समोर सोनारपाडा आहे. गोलंदाजी प्रमुख शस्त्र आहे. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. चांगली मॅच रंगेल अशी आपण अपेक्षा करू. या संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 8 धावफलकावरती. अहमद ठाकूर ओव्हर द विकेट ना. अजून एक चांगला फटका आहे. पूलचा फटका खेळलेत. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अमोल पाटीलच्या माध्यमातून मोठी विकेट, मोठा धक्का लागत असताना ओमसाई आगासन टीमला. करण बेडेकर बॅक टू द पवेलियन. फटका चांगला होता. टायमिंग व्यवस्थित झालं नाही राहुल. मात्र कॅच खूप सुंदर पकडली तिथे. मात्र अमोलने कालचा दिवस आपण पाहिला तर नीता स्मृती वडोली बी संघ फायनलमध्ये पोहोचलाय. चंद्रकांत मुंडे जे आकाशांचे त्यांनी पुरस्कृत केलेला संघ, आणि त्या वडोली बी संघाला भरपूर वेळा ते पुरस्कृत करतात. वाकलन संघालाही पुरस्कृत करतात. आणि एक लकी पॅकर्स म्हणून त्यांची भूमिका आहे आकाशांचे चंद्रकांत मुंडे यांचाही उल्लेख होणं खूप गरजेचं आहे. डेफिनेटली छुपा रुस्तम हा पॅकर आहे. कारण का कालच्या दिवसामध्ये कोणालाही माहिती नव्हतं की वडवली संघ यांच्या नावाने खेळतो. जेव्हा वडवली संघ सेमीफायनल दरम्यान अंतिम मॅच सुरुवात झाली आणि वडवली टीमची चांगली परिस्थिती होती, तेव्हा मात्र त्यांनी नक्कीच पारितोषिक हा डिक्लेअर केला होता. त्यांचं देखील मनापासून आभार. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. संघाची धावसंख्या 8 वरती. पहिल्या षटकाचा दरम्यान खेळ कंप्लीट झाला. सेकंड ओव्हर रिद्देश. पुढचा हा फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित त्या दरम्यान आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. रितेश माते तिकडे उपस्थित होते. दरम्यान मिळतील इथल्या 2 धावा. विराज मुंडे आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या 10 वरती. दुसऱ्या या दरम्यान षटकाला सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेचा हा दुसरा षटक. आज समीर पाटील टीम मध्ये नाहीयेत. पुढचा चेंडू अगोदरच खेळले, गती कमी केली. रितेशचा हा वैशिष्ट्य आहे, कमी गतीनं चेंडू टाकणं, चेंडूला मात्र जास्तीत जास्त टर्न करणं. जेव्हा जेव्हा रितेश करतो गोलंदाजी तेव्हा तेव्हा नक्कीच तुम्हाला असेच काही चेंडू पाहायला मिळतात. रितेशच्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 10 वरती आहे. विजयासाठी 83चं टार्गेट आहे ह्या मॅचमध्ये. दरम्यान अजून एक चांगला चेंडू. जागेवरनं खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटमॅनला आता इथनं मात्र जास्तीत जास्त चांगला खेळ करावा लागेल, कारण का फलंदाजी चांगली आहे आगासन टीमकडं. मग ती सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 10 धावसंख्येवरती धावफलक थांबलाय. रिद्देश स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेनं साईड स्क्रीनच्या दिशेनं पाठवलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. विराज मुंडेच्या बॅटमधून हा धमाका. विकेट 6.
तर चला व्हॉलेंटियर्स थोडीशी घाई करा. चारी बाजूने व्हॉलेंटियर्सने थांबायचं आहे, जेणेकरून मॅच थांबणार नाही आहे, चेंडू लवकर येईल. कारण चेंडू हरवला तर नक्कीच जो आयोजक चेंडू देतील तो तुम्हाला घ्यावा लागणार आहे. की चॉईस चेंडू तुम्हाला एकदाच मिळेल, त्याच्यानंतर आयोजक जो चेंडू देतील त्याच चेंडूने मात्र तुम्हाला खेळ करावा लागणार आहे पुढचा. कारण का पहिल्या दिवसापासून कालपासून जेव्हा पहिली मॅच सुरू झाली तेव्हापासून हा नियम लागू केला या स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या 16वर. रितेश पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा बरोबर संपर्क नाहीये. डीपमध्ये चेंडू मात्र भरपूर दूर आहे. धाव इथनं दुसरी मिळणार देखील नाहीये. बॉडीचा बॅलन्स गमावला विराजनं, कारण का विराजनं जेव्हा फटका केला तेव्हाच अगोदरच कॉलिंग होती की आपल्याला 2 धावा इथनं धावून काढायच्या आहेत. कारण का आता इथनं सिंगल डबल धाव देखील खूप महत्त्वाचे. सामना सुरू राहणं गरजेचं नितीन काळन. इथनं प्रत्येकी चेंडूवरती धाव येणं गरजेचं. 80+ धावसंख्या तुम्ही चेस करताय म्हणजे प्रत्येकी चेंडूवरती कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे टीम आगाजांसाठी. संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर मोजून 17 लॉस ऑफ 1. 17 धावा स्कोरबोर्डवरती. 83 धावसंख्येचा पाठलाग करतो हुमसा अगासन संघ या मॅचमध्ये. रिद्धेशची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली या मॅचमध्ये. फुलर लेनचा चेंडू खोदून काढला, फटका ऑन ट्रायचा. बॅकलेपला खाली ठेवलं, डीपमध्ये अमोल आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली, 2 धावा मिळणार आहेत. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडूमध्ये खराबी अजिबात नव्हती. खूप चांगला चेंडू फुलर लेनचा बघितला. आता बॅकलिपचा वापर खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये निल्सन मडवीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 वरती. 83चं टार्गेट आहे. मोठ्या लक्षाचा पाठलाग करतो या मॅच म्हणजे आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सोनारपाडा विरुद्ध अगासन. या 2 टीममध्ये थोडासा वेळ कमी घ्या, जास्त तुम्हाला मात्र वेळ खर्च करायचा नाहीये. 25 मिनिटाचा अवधी असेल या 5 ओव्हरसाठी. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. काही वेळ आपण जाऊया डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकूया एक सुरेख संगीत. आपण सांगा 3 षटकांत तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. अनिकेत पाटील जे कॅप्टन आहेत या टीमचे, मात्र ते राहुल थोडेसे लांब उभे आहेत बघा. अनिकेत पाटील म्हणजे सिनियर जे खेळाडू आहेत ते चर्चा करतायत की चेंडू कोणाच्या हातामध्ये द्यायचा, कारण की दुसऱ्या स्पेलमध्ये कोणाला आणायचं. रितेशही 2 षटकं टाकू शकतो, अमरही 2 षटकं टाकू शकतो. ही चर्चा ते करत होते आणि आता चेंडू अमोल पाटीलच्या हातात दिलाय. अष्टपैलू खेळाडू भरपूर आहेत या टीममध्ये. त्यांच्याकडे ऑप्शन चांगले आहे, अनेक बघता पण चांगले आहेत. कदाचित समीर जर असं समीरचं देखील षटक आपल्याला एखादा पाहायला भेटला असतं. त्यासाठी ही चर्चा आपण बघितलं. अगासन टीमच्या माध्यमातून आज तुमचा प्रमुख गोलंदाज नाही आहे. एक यंगस्टरला संधी दिली, तिथे ओमकारचा कदाचित विनायकचा वापर करू शकले असते, कुणालचा वापर करू शकले असते. ही मॅनेजमेंट असते नितीन काळन. तुमचा एखादा डिसिजन पुरेसा असतो या स्पर्धेतनं बाहेर जाण्यासाठी. तो डिसिजन थोडासा वेळ घेतला. सोनारपाडा टीमना माहिती आहे 2 चांगले खेळाडू आहेत, तर एखादा चांगला गोलंदाज येणं गरजेचं आहे. आणि अमोल एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आहे आणि 30 रननी ते आपल्याला पाहायला मिळते टीम सोनारपाड्याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 वरती. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाज अमोल. थोडासा वेळ कमी खर्च करायचा आहे. सोनारपाडा संघ या गोष्टीची नोंद घ्यावी. दत्ता ठाकूर अमर चला प्लीज. राऊंड विकेटनं फटका दरम्यानचा चांगला खोदून काढला फटका. पाठवला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो विराज मुंडेच्या बॅटमधून. विकेट 6. बघा पडद्याच्या आतमध्ये जे बसलेत खुर्च्या घेऊन ते बाहेर बसायचे. कुमार प्लीज बघा आयोजक सूचना करतात, कारण की तिथे फिल्डर जर आला तर तुमच्या अंगावरही पडू शकतो. रिक्षा बघा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला ती रिमूव्ह करा रिक्षा. बघा मी सकाळीच उल्लेख केला राहुल, आपल्या बाईक 4 व्हीलर रिक्षा थोड्या व्यवस्थित पार्किंग करा, जेणेकरून कोणत्या प्रकारचा अडथळा येणार नाही. राऊंड विकेट अजून एक चांगला फटका स्क्रीनच्या दिशेने. तेवढी चांगली फिल्डिंग, जबरदस्त आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते योगेश पाटीलच्या माध्यमातून. परफेक्ट मॅन मैदानाच्या आतमध्ये काय फिल्डिंग केली आहे. टर्निंग पॉइंट होऊ शकेल या मॅचचा. षटकार जाईल असं अपेक्षित होतं अगासनसाठी, मात्र तेवढीच चांगली आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. एक अफेक्ट भरपूर महत्त्वाचे असते आणि ती अफेक्ट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये टीम सोनारपाड्याच्या माध्यमातून. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण आपल्याला 27 वरती पाहायला मिळते. विराज मुंडे आता मात्र संघर्ष करतो या मॅचमध्ये. संघर्ष करावा लागेल, टार्गेट मोठा आहे. राऊंड विकेट मिसामिंग फटका. जेलची नक्की संधी असणार आहे. दत्ता ठाकूर लारा तिथे उपस्थित आहेत. परतावा लागेल विराज मुंडेला मैदानाच्या बाहेर. लागणारा हा दुसरा मोठा धक्का होमसा यागासन टीमला.
केली आहे. जेवढा वेगानं चेंडू टाकला जाईल तेवढ्या वेगानं चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल. कारण का विराज मुंडे एक अप्रतिम लेदर बॉल खेळाडू आहे, एक अप्रतिम तो देखील खेळाडू आहे. भरपूर चुका आगासन टीमच्या माध्यमातून नितीन काळान झाल्या. मिसफील्ड भरपूर झाली, गोलंदाजी चुकीची झाली, त्याच कारणाने एक मोठी धावसंख्या. मग ते सारं विसरून इथनं चांगला खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. गती कमी केली, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मग ठाकूर तिथे आहेत, धाव मिळणार नाहीये. चांगली वापसी, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गणेश म्हात्रे बालगावच्यांचं देखील शुभ आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रामपंचायत सदस्य बालगाव गणेश म्हात्रे यांचा शुभ आगमन आणि फटका बघा किती चांगला आहे. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळले, चेंडूला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. राऊंड विकेटनं पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अपील तर झाली आहे आणि फलंदाजाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना आगासन टीमला फलंदाज बाद. तेहतीस धावा स्कोअर बोर्डवरती आहेत. 12 चेंडू 50ची गरज आहे अजून या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. मतलब जिंकणाऱ्या संघानं थांबायचा आहे. तुमचा दुसरा फेरीचा जो सामना आहे तो लगेचच खेळवला जाईल, या गोष्टीची नोंद घ्यावी. आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना आमच्यापर्यंत येते. जो कोणी संघ जिंकेल त्या संघानं जायचं नाही आहे. तुमची दुसरी मॅच लगेचच खेळवली जाईल, या गोष्टीची नोंद घ्यावी. आगासन जिंको किंवा सोनारपाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनने या गोष्टीची नोंद घ्यावी. जिंकणारा संघ कुठे जाणार नाही आहे. नागाव संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे आणि गावदेवी खाडी आपण देखील व्यासपीठाच्या बॅक साईडला येऊन थांबायचं आहे. 12 चेंडू 50ची गरज. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज सिद्धेश. केजू मुंडे स्ट्रायकिंग एनला. या दरम्यानचा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या स्पेलमध्ये देखील रिद्धेशनं 11 धावा खर्च केल्या होत्या, चांगली त्यांनी गोलंदाजी केली होती. आता मात्र सेकंड स्पेलला सुरुवात झाली आहे. 11 चेंडू 50ची गरज आहे मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी. प्रत्येकी चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. नागराज माफ करा, किजू मुंडेत. दरम्यानचा अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला रीड करून ही गोलंदाजी करत असताना रिद्धेश पाटील. यावेळेचा फटका चांगला आहे आणि याच फटक्यांची गरज देखील आहे. लॉंग 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 बिग वे. केजू मुंडेच्या बॅटमधून हा षटकार.
ऑप्शनच नाहीये, पर्याय नाहीये. सिंगल डबलनं मॅच जिंकता येणार नाहीये. जिंकायचं असेल तर षटकार मारावे लागतील. यावेळेचा अजून एक चांगला फटका, मिस टायमिंग होता मात्र तरी देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपल्या बहुमध्ये असलेली ताकद सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये केजू मुंडे षटकार. लागोपाठचा हा दुसरा षटकार की जो मुंडेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 45 वरती. अजूनही संघर्ष संपला नाहीये. सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी संघर्ष. अजूनही आम्ही थांबलो नाहीये, थांबायचं नाहीये, चालत राहायचं आहे. परिश्रम करावे लागतील, मेहनत करायची आहे आणि ती करण्यासाठी आता मात्र मी रेडी झालो सांगत असताना की जो मुंडे. संघाची धावसंख्या 45 वरती. पहिली मॅच आजच्या दिवसात पाहायला मिळते आपल्याला सोनारपाडा विरुद्ध घासन. मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली पहिल्याच मॅचमध्ये. कालच्या दिवसामध्ये 104 बनवल्या होत्या वडवली बीनं. आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये 80+82 रिदेश पाटील. केजू मुंडेसाठी यावेळेचा अजून एक चांगला फटका आहे, हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठच्या तिसरा चेंडूवरती आलाय हा तिसरा मोठा ब्लास्ट षटकार. सात चेंडू 32 धावेची गरज आहे. चालू आहेत प्रयत्न, सुरू आहेत प्रयत्न, कष्ट सुरू आहेत, मेहनत आता मात्र करायची मैदानाच्या आतमध्ये. थांबायचं नाहीये, थांबला तो संपला असं म्हटलं जातं. आणि आता मात्र इथनं थांबले तर मैदानाच्या बाहेर किंवा स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. आता मात्र संघर्ष करावा लागणार आहे. संघर्षासाठी आता सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये केजू मुंडे. 7 चेंडू 32 ची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे या मॅचचा. रिद्देश पाटील गती कमी केली, त्याचा फायदा झालाय. चांगल्या गतीने हा चेंडू आपल्याला पाहायला भेटला, कमी गतीने आपल्याला पाहायला भेटला. आणि आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 32 धावेची गरज या मॅचमध्ये. चला खाडी आणि नागाव आपण सज्ज राहायचं. लगेचच नागाव संघ आपल्याला समोरूनच प्रवेश करावा लागेल आणि खाडी संघ आपण खेळाडू कक्षाच्या बॅक साईडला येऊन थांबायचंय. धीरज मात्रे आमचे सोनार पाडशांचं शुभ आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. चला सोनारपाडा टीम, फिल्डिंग आपण लगेचच लावून घ्यायचे. डीजे चिरागसाठी विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली तर रोख रक्कम 3000. सन्मान्य आमचे हेमंत म्हात्रे, खाडीगावच्या प्रतिम खेळाडू, यांचं देखील शुभागमन झालं. हेमंत म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. व्हाईट बॉल दर्शन अंपायरचा. 6 चेंडू विजयासाठी 31 बनवायचे आहेत. 6-31 समीकरण या मॅचमध्ये. मोनिश सॅकिंग इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट ना. यावेळेचा फटका चांगला आहे, पूलच्या माध्यमातून खेळले चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटच्या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न 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 आणि प्रयत्न. संघर्षमय षटकार.
पाच चेंडू 25 धावेची गरज आहे. मोनेशनं केली आक्रमणाला सुरुवात. 5-25. या मॅचमध्ये विकेटचा विचार अगोदर केला जाईल. विकेट टॉसला जास्त महत्व आहे. कल्याण मुले ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे. जे काय नियम आहेत ते सारखे असतील. राऊंड विकेटने यावेळेचा हा फटका फसला. मिसामिंग शॉट. डीप मध्ये कोणी फिल्डर तिथे उपस्थित नाहीयेत. दुसरा देखील धावेचा प्रयत्न केला नाहीये. एकच धावीत नमेल. 4 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 24 धावेची गरज. षटकारच मारावे लागतील. षटकारच मारावे लागतील विजयासाठी. अजूनही मॅच संपली नाहीये. प्रयत्न मात्र केजू देखील मुंडे चांगले करतोय. मागच्या ओव्हरमध्ये 3 बॉल 3 षटकार त्याच्या बॅट मध्ये होऊन आले आहेत ऑलरेडी. चिराग राऊंड विकेटनं. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. प्रेशर आहे, दबाव आहे. माहिती चिरागला अजूनही मॅच संपली नाहीये. 4 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. विजयासाठी 23 धावा या मॅच मध्ये बनवायचा आहे तुमचा यागासन टीमला. हा कल्याण डोंबिवली ग्रामीणचा क्रिकेट आहे. इथे तुम्हाला कुठलीही मॅच एकतर्फी पाहायला मिळणार नाही. कुठलाही सामना तुम्हाला की असा सहजरित्या एखादा संघ जिंकेल असं होणार नाहीये. इथे संघर्ष तुम्हाला प्रत्येकी वेळेस प्रत्येकी मॅचमध्ये डेफिनेटली पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाहीये. 4 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 23 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. या दरम्यानचा आताचा मात्र चेंडू चांगला आहे. नाराज आहेत स्वतःवरती भरपूर नाराज आहेत. कारण का प्रत्येकी चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवायचं होतं. केजू मुंडेनं मात्र भरपूर प्रयत्न केले या मॅचमध्ये, भरपूर परिश्रम केले या मॅचमध्ये. मात्र विजयापासून काहीसे दूर आता मात्र राहिलेत, नाराज आहेत. कारण का हा चेंडू एक चांगला चेंडू. मुकेशजी पाटील साहेब देखील नक्कीच त्यांच्या मनामध्ये हे सुरू असेल की एखादा चांगला चेंडू आला तर मग सुटकेचा शॉट आपण सोडू शकतो. आता हरकत नाहीये. यावेळेचा हा फटका पोलचा आहे. मिसामिंगे झेलची संधी नक्कीच आहे. फलंदाज बाद केजू मुंडे. मात्र आणखीच असणारे औपचारिकता या मॅचमध्ये. राऊंड विकेटनं चांगला फटका आहे. तिथे फिल्डर आहेत उपस्थित. मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार. $66 66 धावा. बघा प्रयत्न किती चांगला गेला या मॅचमध्ये. एक प्रमुख गोलंदाज नसल्याच्या कारणानं ही मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली. यावेळेस अजून एक चांगला फटका आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. मात्र चेंडू त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर. पराभूत जरी झालो असलो तरी देखील प्रयत्न आम्ही नक्कीच केला या मॅचमध्ये. संघर्ष आम्ही नक्कीच केला या मॅचमध्ये. दाखवून देत असताना केजू मुंडे आणि ओम साई अगासन. हार्ड लक. एकूण धावा बनवल्या गेल्या 72. 10 धावांनी हा सामना गमावा लागला. हरकत नाही, आपण देवतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अर्थातच खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली, चांगली गोलंदाजी केली. अमोल पाटील या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.